भंडारा जिल्ह्यातील पवनी, लाखांदूर, लाखनी या तालुक्यातील अनेक भागात काल आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेकांच्या मातीच्या घरावरील छत उडाले तर काही घरी ठेवलेले अन्नधान्य भिजले आहेत। तसेच बहुतांश ठिकाणी झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे। मळणी करून ठेवलेल्या धान्याचे बोरे देखील ओले चिंब झाल्याने आता ओले धान सुकवण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। अशाच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। केसलवाडा या गावची सरपंच आहे। काल माझ्या गावी खूप मोठं वादळ आलं। एवढं मोठं वादळ आलं की माझ्या गावच्या अनेक म्हणजे 5 ते 7 घरांचे टिनाचे शेड उडले, तसेच त्यांचे फाटे सहित सगळं म्हणजे सगळंच उडलं आणि खूप मोठं नुकसान झालेलं आहे। काही लोकांचं म्हणजे खूप जे धान्य साठवून ठेवले होते ते धान्य ओले झालेले आहे। काही लोकांचं घरगुती नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे खूप लोकांना त्यांचं म्हणजे दुःख झालेलं आहे की एवढा वादळाने म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे हे नुकसान झालं। आणि माझी शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी आम्हाला थोडी बहुत माझ्या गावाला मदत करावी असं मला वाटते, कारण की माझ्या गावचे लोक खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाचे आहेत आणि ते आपल्या घरी राहतात आणि हे निसर्गाचं एवढं मोठं म्हणजे निसर्गाच्या वादळी पावसामुळे हे नुकसान झालेलं आहे। तर सरकारनं याची थोडी दखल घ्यावी आणि आम्हाला काहीतरी म्हणजे माझ्या गावच्या लोकांना नुकसान भरपाई द्यावं। मी दिनेश शामरावजी येळेकर, मुक्काम केसलवाडा पवार। आणि काल आलेल्या चक्रीवादळामध्ये आमच्या घराचा पूर्ण छत उडलेलं आहे आणि छत उडल्यामुळे आतमध्ये असलेला अन्नधान्य सगळं ओला झाला आणि बरीचशी नुकसान झालेली आहे। आणि अद्यापही कोणी प्रशासनाकडून पंचनामा करण्याकरता किंवा नुकसान भरपाईची काही चौकशी करण्याकरता अद्याप कोणी पोहोचलेले नाही। हे एक शोकांतिक आहे।